गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वेलकम टू न्यू माय ब्लॉग. आज आम्ही आलो आहोत सुरवडला माझ्या शेताकडे आणि सर पण आले आहेत शेताची माहिती द्यायला. आमची जाऊ आणि मैत्रीण सगळे आलो आहोत आणि इथे आम्ही जांभळं खातो आहोत. खूपच स्वीट. आणखीन सीझन नाही आला जांभळाचं. खूप छान दाट जांभळं लागले आहेत. आता इथे आम्ही जांभळं खाऊन झाल्यानंतर आम्ही झाडावर चढून आणखीन घरी न्यायला जांभळं काढतो आहोत. भरपूर खूपच पिकलेले आणि खूपच गोड जांभळं होते. हे पाहिली का मैत्रीण? छान छान जांभळं कसे खात बसले गोड घेऊन. आणि लगेच मी जाणार आहोत घराकडे. भरपूर जांभळं काढले आहेत. आम्ही झाडावर चढून मस्त एन्जॉय केला. चढली आहे कारण ऊन पण आज नव्हतं. उन्हाचा त्रास आज झाला नाही कारण आभाळ आलेलं होतं. आम्हाला वाटायची पाऊस पडेल पण नाही आला. सरांना वगैरे सगळ्यांना आम्ही भरपूर जांभळं घेतले आणि इथं घराकडे येऊन मीटिंग झाली. शेताविषयी माहिती सर देत होते. आता मला त्यातलं एवढं समजलं नाही कारण मी कधी शेती केलेली नाही आहे. पण हे सगळ्या बायका शेतकरी असल्यामुळे त्यांना समजत होतं. काही उदाहरणं देत होते सर. असे 50 ग्रुप तयार केले त्यातले 2 बंद पाडले. त्यांचं बंद झालं का? तुमचं शेत बंद झालं? मला समजत नव्हतं त्यामुळे मी फक्त ऐकून घेत होते. कारण ते व्यवस्थित ऐकत होते. ते प्रश्न विचारत होते कारण ते ऑलरेडी खूप छान शेती करतात काही महिला. आणि हे शेतीविषयी खतांविषयी माहिती देत होते. खूपच छान माहिती दिली खतांविषयी. रस्ता अलीकडे सोडला का की तुमचं झालं शेतातलं इथून खाली काम करतात. हा सुरवडमध्ये झालेला आहे. माझ्या जुन्या घरात सासऱ्याच्या घरात आम्ही ते शेतावर यायला सुरुवात. मीटिंग घेतली होती. बरेच जण आले होते. आणि आता मी जे तुम्हाला परत माझा फायदा नाही आता तुमचा फायदा काय? हे खूपच जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी माहिती उपयोगी पडली. मलाही उपयोगी पडली कारण शेतामध्ये झाडं वगैरे लावतो तिथं त्याची वाढ वगैरे होत नाही आहे. त्यामुळे मला माहिती थोडीफार मिळाली खूपच चांगली. आणि हे सगळे आमचे या देशाचं कोण फ्रेंड सर्कल बसले होते. आमचे भाऊकीतले सगळ्या महिला वगैरे. कारण आणि घरी आल्यानंतर हे पहा जांभळं खाऊन पोरींनी जीभ कसली केली आणि मला दाखवतायत माझी जीभ. बघ बघ काय करतोय. मला खूप आवडला. हा बी म्हणतोय मला पण जीभ आता जांभळी करायची आहे. त्यासाठी आता जांभळं खावं लागेल. आवडो अगर न आवडो. येस.